हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जोशींवर मोठी धुरा। सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सोशल मीडियावर प्रधानांनी पोस्ट केली राजीनाम्याची प्रत। अखेर सीजेपीचं आंदोलन मागे, सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांची घोषणा, आंदोलकांनी जंतर मंतरवरून शांततेत घरी जावं, सरकारसोबत इतर मागण्यांवर चर्चा सुरू, दास यांचं वक्तव्य। शिक्षण क्षेत्रात धर्मेंद्र प्रधान यांचा मोलाचा वाटा, भाजपा परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी, प्रधानांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची माहिती। पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, राहुल गांधींकडून मागणीचा पुनरुच्चार। सरकारच्या अहंकाराला झुकावंच लागलं, अरविंद केजरीवाल यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर भाष्य। लाठीमारामध्ये जखमी होऊनही विद्यार्थी मागण्यांवर ठाम राहिले, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा विजय, प्रियंका गांधी यांचं वक्तव्य। शिवाजी पार्कातला रविवारचा मोर्चा होणारच, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही मोर्चावर ठाकरे बंधू ठाम। जेन्झीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या, तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंचं वक्तव्य। तरुणांनी सरकारला नैतिक जबाबदारी घ्यायला भाग पाडलं, मी मोदींना सांगितलं होतं चर्चा सुरू करा, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांचा देशभरात जल्लोष, मागणीला यश आल्यानं विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव। आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे, अभिजित दिपकेंच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू। टीईटी पेपर फुटी प्रकरणी मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता अटकेत, साथीदार इंद्रजित सिंहलाही बिहारमधून अटक, पाटणामध्ये भिवंडी पोलिसांची कारवाई। नाशिककरांचा पाणी प्रश्न सुटला, गंगापूर धरणातून मुबलक पाणी साठा उपलब्ध। महाराष्ट्रातून पाऊस काढता पाय घेण्याची शक्यता, हवामान विभागाकडून 4 आठवड्याचा अंदाज जाहीर, राजस्थान गुजरातमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। पंढरपुरात राज्य राखीव दलाच्या जवानाची आत्महत्या, आषाढी वारीच्या बंदोबस्तात होते तैनात, स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनं डोक्यात गोळी घालून संपवलं जीवन।